बेबी जॉन्सनची संपूर्ण माहिती व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज मी तुम्हाला एका अशा प्रोडक्टबद्दल माहिती सांगणार आहे, जे प्रोडक्ट आम्हाला सर्वांना माहीत आहे की हे प्रोडक्ट आपल्या बाळासाठी किती महत्त्वाचं असतं. किंवा आपण आई जे असतात, मम्मी जे असतात, जे न्यूबॉर्न बेबी आपल्या घरामध्ये जेव्हा न्यूबॉर्न बेबी घरी येतं, तर त्याच्यासाठी आपल्याला काय वापरलं पाहिजे, त्याची अंघोळ कुठल्या साबणाने केली पाहिजे, कुठला सोप त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून आपण डॉक्टरांना विचारत असतो की आपल्या बाळाची अंघोळ ही कुठल्या सोपनी करावी, कुठल्या साबणाने करावी. हे प्रत्येक आई आणि मम्मीला पडलेला हा कायमस्वरूपीचा प्रश्न असतो. पण आपल्या भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा एक असं प्रोडक्ट, फार नावाजलेलं प्रोडक्ट आहे, ज्याबद्दल मला तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी माझ्या प्रिन्सेससाठी कुठला सोप वापरते अगदी सुरुवातीपासून, आणि तिची स्किनची काळजी घेणं हे माझं कामच आहे. तर तिची स्किन एवढी सुंदर ठेवण्याचं काम करते आहे तर बेबी जॉन्सन सोप. बेबी जॉन्सन सोपबद्दल मी तुम्हाला काय म्हणू. बेबी जॉन्सनचं सोपबद्दल तर तुम्हाला सगळं माहितीच असेल. बेबी सोप जो आहे बेबी जॉन्सन विथ अ मिल्क, अ प्रोटीन, ट्रुमिक अँड शिया बटर. म्हणजे तुम्हाला सांगते मी की हे अगदी एवढं नॅचरल सोप आहे की ह्यामध्ये हेल्थ प्रोटेक्ट फ्रॉम ड्रायनेस, ग्रेम्स अँड इरिटेशन, नो ॲडेड परवेम्स, असे अनेक गोष्टी ह्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी खूपच क्लिअर इतक्या सगळ्या गोष्टी ह्यावरती लिहिलेल्या आहेत. आणि ह्या साबणाची किंमत आहे मार्केटमध्ये ₹62 हा साबण मिळतो. त्याच्यानंतर ह्याच्यावरती कधी तयार झालेला आहे आणि तुम्ही हा सोप तुम्ही कधीपर्यंत वापरू शकता, ही सगळी माहिती ह्यावरती दिलेली आहे. तर मी माझ्या प्रिन्सेससाठी हा सोप वापरते. तुम्हीसुद्धा हा सोप वापरा. अगदी सुंदर सोप आहे हा. अगदी तुम्हाला सांगू, खूप काळापासून हा सोप चालू आहे. तर तुम्हीसुद्धा आपल्या प्रिन्सेससाठी, आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलासाठी जे न्यूबॉर्न बेबी आहेत, तर जर त्यांना प्रश्न पडलेला असेल की आम्ही कुठला सोप वापरावा, तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की बेबी जॉन्सन सोप हा तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की माझा व्हिडिओ कसा आहे. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. थँक्यू.